गेम स्टार्ट. यावेळी पहिला बॉल जो मात्र पाहायला मिळाला, अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळाला, अप्रतिम गोलंदाजी पर्वणी पाहायला मिळाली. कारण पहिल्या चेंडू डेली डॉट करता पाहू शकाल. म्हणजे सुरुवात चांगली तर एंड चांगलं. आणि गोलंदाजी करत असताना मात्र गोलंदाज आपण पाहतो मिस्टर भावेश. यावेळी भावेश भोईर आपण पाहतोय. दशरथ स्ट्रायकर एंडवरती आहे. नॉन स्ट्रायकर पाहतो की यावेळी फर्स्ट विकेटचा लॉस ऑफ ॲज अ राईट ऑन द टार्गेट अँड ॲज अ डाऊन विकेट पाहायला मिळते. कारण पहिली विकेट मात्र लॉस ऑफ गेली आहे आणि मात्र परतावं लागेल पहिल्या विकेटसाठी फलंदाज दशरथ. हॅलो 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 हॅलो. पहिल्या दोन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या चेंडूवरती मात्र डॉट, दुसऱ्यावरती विकेट म्हणजे राईट अंडर टार्गेटने गेलाय. कारण त्याला ओळखलं जातं आपलं विकेट अटॅकनं. तो मात्र आपल्या पॉवर प्लेच्या पहिल्या 6 चेंडूचा इन प्रोग्रेसनं पाहतोय. काम करण्यासाठी सज्ज झालाय आणि सज्ज होत असताना मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय आदित्य. फर्स्ट विकेटचा लॉस ऑफ जर पाहिजे तर मात्र सुरुवात चांगली झाली नाही. टीम मात्र NCC निवलीकडनं एक चांगला मॅच करता जी मात्र प्रभावित केली जाते. कारण त्यांच्या कॅप्टन्सनी म्हटलं होतं विन द टॉच अँड बॅट फर्स्ट असा मात्र निर्णय घेतला. आणि कुठेतरी मात्र दशरथसारखा फलंदाज जो मात्र बॅकफुटला गेला, सरळ चेंडू मात्र एस्टॅनमध्ये विसावला गेला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि सरळ त्याचं फर्निचर विकेटवर गेलं. न्यू बॅटर आदित्य स्ट्रायकर इनविट देतोय. चेंडू क्रमांक 3साठी सज्ज झाला आहे. पुन्हा आपला बॉलिंग मार्कवरती तर नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज भावेश भोईर. यावरही चांगला स्ट्रोक्स ज्यावरती मात्र एक सिंगल कन्वर्ट केली जाते. एका सिंगलनं मात्र सुरुवात झाली आहे. ती मात्र NCC निवली टीमच्या फलंदाजीची. एका विकेटनंतर धावसंख्या फलकावरती एक सिंगल. 3 चेंडू आत्तापर्यंत फेकून झाले. धावसंख्या फलकावरती एक येते. सुरुवात चांगली झाली आहे. कारण एका साईडनं डिसिजन जरी नसं झालं, नाणं जरी आपल्या बाजूने नाही आहे, पण आत्तापर्यंत आपला पार्टनर देखील आपल्या बाजूने आहे. कारण मॅच त्यामध्ये सुरुवात आहे ती मात्र धामणगावच्या आत्तापर्यंत बाजूने मी पाहतोय. चौथा बॉल. त्यावेळी सरळ अटॅक केला मात्र मिस्तामिंग स्टोक्स मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर तिचे पावलाचा प्रयत्न करतोय. आणि सेकंड विकेटचं धावून विकेट पाहायला मिळतं. बॅक टू बॅक विकेटचा लॉस ऑफ मिस्टर वसंत. हा देखील मात्र बॅक फुटल्याचा मौजा म्हणजे सलाम जोडी जी मैदानच्या आतमध्ये दिली तिला मात्र परत प्रवास दाखवलाय. आणि ज्याचं नाव आहे भावेश भोईर ॲज अ विकेट अटॅक ॲज अ गिव्ह मी प्लॅन ॲज अ ॲक्शन मोड अप्रतिम. येस का बॉट इज आहे. दुसऱ्यावरती विकेट, तिसऱ्यावरती सिंगल आणि चौथा चेंडू देखील आपण पाहिलं तर आपल्याला डॉट होताना नक्कीच पाहायला मिळाला. विकेटसोबत होताना पाहायला मिळालं. आणि या 2 विकेट आपल्या खात्यामध्ये जमा करत असताना बॉलिंग ट्रॅकमध्ये पुन्हा 5व्या बॉलसाठी आला भावेश भोईर. न्यू बॅटर स्ट्रायकर येऊन तिथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या मात्र इन टू द गॅप आणि वन टप पॅकरीज चेंडू मात्र बॉन्डी लाईनला केअर करण्याचा प्रयत्न असताना मात्र इमॅजिन आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण रिप्लेमध्ये पाहू शकाल. काय मात्र बॉन्डी अडवण्याचं काम केलं. आपल्या टीमसाठी मात्र 2 धावा वाचण्याचं काम करतो. एका साईडनं आदित्य आणि त्याला साथ देताना मात्र करण हा न्यू बॅटर जो मात्र सायकल इनवरती येतोय. पहिला चेंडू खेळलाय, 2 धावा अर्जित करतोय. 5 चेंडूचा खेळ पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कंप्लीट झाला. शेवटचा बॉल चेंडू क्रमांक 6. यावेळी परफेक्ट फुल लेंथ बॉल, परफेक्ट यॉकर लाईन हाताळण्याचा प्रयत्न होता फुल लेंथनं. षटक मात्र पहिलं कंप्लीट झालं. 6 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या मात्र विथ टू लॉस ऑन द स्कोरबोर्ड टीम मात्र NCC निवली. ती मात्र फलकावरती फक्त 3 या धावसंख्येवरती. ॲज अ गुड बॉलिंग, ॲज अ गुड जॉब मिस्टर भावेश भोईर. येणारे 18 चेंडू बॉलिंग ट्रॅकवरती येतील. न्यू बॉलर मैदानच्या आतमध्ये येईपर्यंत घेऊया डीजेचा आस्वाद, देऊया डीजेला संधी, ऐकूयात सुमधुर संगीत.
कसं टीम आपण पाहतो एन सी सी निवली ज्याने मात्र फलंदाजी स्वीकारली होती, मात्र आत्तापर्यंत थोडंसं दबाव आणि थोडंसं मात्र वर्चस्व मात्र धामणगावनं आत्तापर्यंत सिद्ध केलं आहे. कारण एका साईडनं बॉलिंग मार्कवरती असताना कुठेतरी आपल्याला फलकावरती ती धावसंख्या पाहायला मिळते. कारण एका साईडनं भिवंडी तालुक्यातील आणि ठाणे जिल्ह्यातील स्पर्धा आहे. एका साईडनं टीम एन सी सी निवलीच्या विरोधात टीम आपण ती धामणगाव यांच्यामधला संघर्ष जारी या. षटक 2 मतं नक्कीच विजय भोईर जो म्हणतो बॉलिंग मार्कवरती येतोय. फील्डमध्ये होताना उदय भोईर आपण पाहतोय, कारण फील्डमध्ये होताना बदल देखील पाहतोय. टेम्परामेंट पाहायला मिळतं. दुपारच्या सत्र सूर्य परफेक्ट आपल्या डोक्यावरती विसावला गेलाय. दोन धावा मात्र एका षटकानंतर प्लस केल्या जातील, कारण टीम मात्र निवलीसाठी मिळतात. आणि या 2 धावांनी जर विचार केला तर सिंगल येते आणि सिंगल धावसंख्या फलकावरती 6 येते. एक 2 धावा ॲड केल्यानंतर मात्र धावसंख्या फलकावरती आपण पाहतो की 6 रन ऑन द स्कोरबोर्ड. उदय भोईर यावेळी मात्र पहिला चेंडू अप्रतिम खेळण्याचा प्रयत्न होता. पाहू शकाल लगेच फॅट्रिक मार्क करतं. करण हा देखील एक चांगला बॅटर आहे, त्याच्याकडनं देखील जबाबदारी असणार आहे. कारण एका साईडनं खूप चांगल्या पद्धतीनं टीम मात्र एन सी सी निवली यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आई गावदेवी फ्लॅटेड बॉल मिस टायमिंग स्टोक्स फाईनली तर शतरक्षक वेगाने मात्र चेंडूवरती येईपर्यंत मात्र कलेक्शन होत नाही आहे. चेंडू मात्र लॉमा रिझरला लँड होतोय आणि सरला मात्र तो सेफ झोनमध्ये आपण पाहतोय. सिंगल डबलनं कुठेतरी धावसंख्या पुढे सरकते. टीम मात्र एन सी सी निवलीची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 7 रन ऑन द स्कोरबोर्ड. 2 चेंडूचा खेळ अखेरीस कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 7 आली. षटक क्रमांक दुसरा मार्ग असतंय आणि एका साईडनं 7 या आकडा देखील आपल्याला फलकावरती पाहायला मिळतोय. कारण जबाबदारी महत्त्वाची होती, स्थिती महत्त्वाची होती, मॅच महत्त्वाची होती आणि सातत्याने काम करण्याचं म्हणजे टीम धामणगाव या मॅचमध्ये मात्र आपलं काम करते. ज्याचं नाव आहे जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील धामणगाव गोटे हे आपल्या नावानं आलेखावरती आज नोंदते. कारण त्यांची गावाची सुरुवात आहे जय महाराष्ट्र धामणगाव. एका साईडनं एन सी सी निवली मात्र आठवण करून दिली पालघर जिल्ह्यातील वस्ती तालुक्यातील एन सी सी नारंगीचं मैदान. कारण त्या ग्राउंडला नाव आहे एन सी सी नारंगी आणि रमेश मांगेला त्या गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व आणि एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आम्ही देखील पाहिली आहे. कारण थोड्या दिवसामध्ये आई पद्मावती प्रसन्न ही ट्रॉफी आमच्या भेटीला येते. 1 लाख रुपयाची वस्ती तालुक्यातील स्पर्धा. गणेश साई आणि नक्कीच संतोष घरत आणि मात्र जॅक्सन घरत यावेळी सरळ चेंडूला फेकून दिला. एक्स्ट्रा कव्हर बॉन्डीला क्लिअर करतोय. लाजबाब स्ट्रोक्स, वाट स्टॅमिना, अप्रतिम स्ट्रोक षटकार. एक चांगला स्ट्रोक्स जो त्याच्या पाहू शकाल आपल्या मणगडीच्या ताकदीवरती चेंडूला फेकून दिला. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये सर स्टँडमध्ये दर्जेदार स्ट्रोक्स पाहायला मिळाला. विराट कोहली कॉपी बुक स्टाईल. यावेळी सुपर बॉल 1 तेरी 1 मेरी प्रत्युत्तर दिलं जाते उत्तराला. हे मात्र सक्षम असणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये जेव्हा फलंदाजी जेव्हा झाली तेव्हा क्रिकेटनं त्यामध्ये होण्याचं काम केलं आणि आता मात्र नक्कीच तेच काम करतोय उदय भोईर. कारण 5 चेंडू फेकून झाले. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 15 या धावसंख्येवरती. चांगला स्ट्रोक एक फक्त षटकार आलाय तो मात्र नक्कीच फलंदाजी मार्कवरती फलंदाज आदित्यच्या बॅटमधनं स्टेप आउट करतोय. खेळण्याचा प्रयत्न होता मात्र यावेळी चांगला चेंडू ज्यावरती मात्र हा झेल देखील कॅरी करण्याचा प्रयत्न होता आणि मात्र झेल देखील सुटला. चेंडू मात्र डीप पॉईंट जो मात्र नक्कीच आपण पाहतो एका सिंगलने कन्वर्ट करतोय. षटक मात्र दुसरं कंप्लीट झालं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 16 या धावसंख्येवरती. यानंतर मात्र दुपारच्या 17मध्ये आपण पोहोचणार. दुपारच्या 17मध्ये पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळणार सेकंड राऊंडमध्ये. एका साईडनं ज्यांना बाय मिळवली ती मात्र पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या मॅच करतात ती मात्र जनमान घोटगावच्या विरोधात मात्र पवनपुत्र वडपे यांच्यामध्ये संघर्ष आहे. ज्या टीम वडपेनं मात्र पराभूत केलं येणार बोरपाडा टीमला. टीम वडपे आपण देखील संपर्क साधायचा आहे. हे 2 षटकांनंतर लगेच टॉसबॉक्समध्ये सेकंड राऊंडची पहिली मॅच आम्ही देखील पोहोचणार. एका साईडनं जनमान घोटगावची करणार तर आमच्यासोबत जॉईन येतील. एका साईडनं टीम वडपे यांच्यामध्ये संघर्ष तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला स्पीडअप करा पंच अजय पाटील, कारण वेळ खूप कमी आहे. कारण त्या टीमनं या मॅचने खूप वेळ घेतला आहे. त्यांना वेळ देऊ नका, कारण त्यांनी देखील वेळेचं भान ठेवलं नाही आहे. सेकंद ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिकेटमध्ये सेकंद महत्त्वाचा आहे. सेकंदामध्ये सर्वांना माहिती आहे काय घडलं होतं 2023च्या वर्ल्ड कपमध्ये. सेकंदामध्ये सर्व काही उद्ध्वस्त झाला. 56 धावामध्ये जो पूर्ण स्टँड एकाच नावानं ते मास्तर विराट कोहली या नावानं जल्लोष करत होता. त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती आला. त्याचाच ताक अप्रतिम गोलंदाजी आणि त्यांनी मात्र तो जल्लोष आणि पॅटकमिंग्स करण्याच्या भूमिकेत मांडला की तुमचा शोर शराब आम्हाला पसंत नाही आहे. आणि 56 धावांवरती तो बॅटर्स एज
आणि यशने मात्र विराट कोहलीची साथ सोडली आणि टीम इंडिया मात्र पराभूत झाली फायनलमध्ये. म्हणून म्हटलं की सेकंद महत्त्वाचं आहे, तर का महत्त्वाचं आहे, या क्षणासाठी महत्त्वाचं आहे. त्यावेळी सरळ चेंडूला उडवला पुन्हा एकदा ऑन साईडला शतरक्षक येतोय, त्यामुळे मात्र मिड विकेटवरनं पाहायला मिळतोय. चांगलं शतरक्षक अप्रतिम आहे. टीम मात्र धामणगाव चांगली गोलंदाजी करते, चांगलं शतरक्षक करते. याच खेळानं ओळखली जाते भिवंडी टेनिस बॉलमध्ये. आणि धावसंख्या दोन्ही पुढे जाऊन पोहोचते फलकावरती 18 या धावसंख्येवरती. बॉलिंग मार्कवरती सूरज पाटील आपण पाहतोय. षटक क्रमांक 30 ती मात्र ज्या पद्धतीनं NCC निवडली नवीन टॉच आणि बॅटफर्स्ट निर्णय घेतला होता, मला वाटते कुठेतरी जो निर्णय तो चुकीचा ठरला की बॅटच चुकी ठरत. यावली कुटनाटेक खेळण्याचा प्रयत्न होता आणि मात्र विकेटचं पदक पंचांच्या हात मात्र आकाशाकडे आणि विकेट मात्र जमिनीवरती. नक्कीच जे पाटील दर्शवताना आणि थर्ड विकेट याचं डाऊन इयर मिस्टर आदित्य बॅक टू द डगआउट तंबूच्या अस्त्राला परताना पाहतोय. वरती 22 लिया षटक क्रमांक 3 मार्ग असते, त्यातील देखील मात्र सुरेश पाटीलचे 3 चेंडू फेकून झालेत. चौथा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डबरी व्हाईट बॉल दर्शवताना मग पंचांच्या दोनात समान रेषेत व्हाईट बॉलनं धावसंख्या अतिरिक्त रन्सने वाढेल आणि जाऊन पोहोचेल ते फलकावरती. ते म्हणतात 23 या धावसंख्येवरती 23 रन ऑन द स्कोरबोर्ड. 2023 आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटला कम्प्लीट झालं, कारण कुठेतरी ग्रामीण टेनिसला नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरुवात झाली आणि पहिली मात्र तालुक्याची टुर्नामेंट जी मात्र कम्प्लीट केली ती मात्र करमुनचं मैदान. यावेळी वेट अँड वॉच ऑन सेट फायर सरळ चेंडूला फेकून देतं, फाईन लेग बॉडीवरनं क्लिक करतो. याचं बिग याचं हाय दर्जेदार स्ट्रोक्स षटकार. फलंदाज थोडासा अक्रॉस झाला, सरळ खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ मात्र फाईन लेग बॉडीला फेकून देतोय आणि सरळ आपण पाहिलं तर षटकार दिल केलं आणि 6 धावण्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 29 या धावसंख्येवरती. 29 रन ऑन द स्कोरबोर्ड. सूरज पाटीलवरती यावली अटॅक करायचा प्रयत्न केला आहे आणि ॲक्शन मूडमध्ये मला पाहायला मिळतो फलंदाजाची शैली आहे ती मात्र अप्रतिम आहे. उभं राहण्याचा आपण स्टॅमिना पाहिला तो देखील मात्र बॅकवर्ड स्ट्रोकमध्ये पाहायला मिळतोय. यावली चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटचं एज त्याला म्हणजे टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक सिंगल कन्वर्ट होते, एक सिंगलनं मात्र चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय आणि एका सिंगलनं धावसंख्या फलकावरती येते ती मात्र 30 रन ऑन द स्कोरबोर्ड. 10 सरासरी आत्तापर्यंत पाहतोय 5 चेंडू आत्तापर्यंत फेकून झाले सूरज पाटीलचे. शेवटचा चेंडू देखील मात्र बाकी आहे. 17 चेंडूच्या पहिल्या इनिंगमध्ये खेळ देखील कंप्लीट झाला आहे आणि 30 रन प्रति ओव्हरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर 10 सरासरी. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आलीच नाही. अप्रतिम गोलंदाजी केली होती भावेश भोईरेनं. त्यानंतर मात्र कुठेतरी अटॅक केला उदयवरती. त्यानंतर मात्र सूरज पाटील बॉलिंग मार्फत त्याला त्यांनी देखील 5 चेंडू फेकून दिले, त्याच्यावरती मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती अटॅक झाला तो देखील पाहायला मिळाला. यावली पुन्हा यावली मात्र रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल इन ॲक्शन याचा रिप्ले अप्रतिम.
त्यावरती बिग ब्लास्ट बिग ब्रो पाहायला मिळाला. सरळ चेंडूला फेकून देतात षटकारामध्ये. षटकमध्ये 3 कंप्लीट झालं. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एनसीसी निवली 3 लॉस ऑन द स्कोरबोर्ड 36 या धावसंख्येवरती. कारण सातत्याने तुम्ही पाहिलं तर टीम एनसीसी निवलीनं निर्णय घेतला होता विन द टॉच अँड बॅट फर्स्ट. कारण बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे. 8 आकड्यापर्यंत त्यांची बॅटिंग आहे आणि मग ते दर्शवताना पाहतो. कारण आतापर्यंत 5 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हे कडवा संघर्ष करत असताना 3 खेळाडू मात्र पतीच्या प्रवासाला देखील पोहोचले आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आला. त्याचं नाव आहे मात्र करण. अप्रतिम स्ट्रोक खेळतात आणि राकेश तो देखील गरजला बरसला. दोघांकडनं मात्र ॲज अ बिग इम्पॉर्टंट ॲज अ टायमिंग देखील महत्त्वाचा होता. येणारे 6 बॉल बॉलिंग मार्कवरती येईपर्यंत दोन्ही कॅप्टन्स आपण देखील टॉसवर पोहोचायचं आहे. टीम जनमान घोटगाव आपला कर्णधार आणि पवनपुत्र वडपे. सेकंड राऊंड दुपारच्या सत्रामधील पहिली मॅच. धावसंख्या फलकावरती ती मात्र 36 ऑन द स्कोरबोर्ड. शेवटच्या ओव्हरसाठी आपल्या बॉलिंग मार्कवरती येतोय ऐश भोईर. शेवटी 6 चेंडू मात्र त्यालाच मात्र आपल्या अग्निपरीक्षेला त्याला मात्र आपल्या सत्व परीक्षेला सामोरे जावं लागणार आहे. कारण ते कठीण असतं. जेव्हा जेव्हा सातत्याने समोरचा बिग हिटर जेव्हा येतो ना तेव्हा मात्र एक क्वेश्चन मार्क एक मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कशा पण त्याला चेंडूमध्ये अचरावे लागतील. कुठेतरी मात्र आपल्या परफेक्ट बॉलनं त्याला रोखावं लागणार आहे. आता मात्र तो अटॅक म्हणून आहे. त्याचं नाव आहे फलंदाज राकेश. जावली चांगला बॉल आहे. अप्रतिम सुपर एक सिंगल कन्वर्ट झाली आहे. ती मात्र डिक्लेअर झोनमध्ये बॅटचा एज ज्यावरती मात्र खोलवर टप्प्याला चेंडूला फक्त पिक करण्याचा प्रयत्न होता आणि करत असताना मध्ये कुठेतरी एजवरती विसावण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल कन्वर्ट होती आहे. एका सिंगलने धावसंख्या फलकावरती वाढती आहे. जाऊन पोहोचते फलकावरती ती मात्र 37 या धावसंख्येवरती. सलग दोन्ही टीमचे कॅप्टन्स टीम वडपे आणि घोटगाव टॉससाठी यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये 5 चेंडू होईपर्यंत आपण देखील पोहोचायचं आहे. कारण उशिरा स्पर्धेला आज पुनश्च एकदा त्या क्षेत्रामध्ये चांगले स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. मात्र गोलंदाजी त्याहून अप्रतिम आहे. कुठल्याही प्रकारचा टायमिंग परफेक्ट होऊ देत नाही आहे. फलंदाजापासून 1 टप्प्याखाली चेंडूला मात्र दूरवरती घुसवण्याचा प्रयत्न करतोय आणि करत असताना आपल्या माती विकेटचा देखील यूज करतोय. कारण माती विकेटमध्ये स्लोवर लाईन सर्वात उत्तम ते मात्र क्रीज आपण पाहतोय या स्पर्धेतील. 2021 मध्ये कुठेतरी मात्र पाटा विकेट कॉन्क्रीटीकरण तुम्हाला पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र कुठेतरी मला या मैदानावरती या विभागामध्ये हे क्रीज मात्र माती विकेट पाहायला मिळतंय. ते कोशिंब्याचं. तिसरा बॉल फ्लॅटेड बॉल मिस टायमिंग खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक डी पॉईंटवरनं पाहू शकाल लॉमॅन इझरमध्ये येतोय आणि सरळ मात्र बिग ब्लास्ट फलंदाजाला बॅकफुट पाहतोय. विकेट मात्र 4 इज अ डाऊन हिअर. मिस्टर राकेश त्याला देखील परतावं लागणार आहे. त्याचा प्रवास देखील थांबला गेलाय. एस का बॉट इथे तीन चेंडू शेवटचे 3 चेंडू मात्र बाकी आहेत. 3 चेंडूनंतर मात्र आपण दुपारच्या सत्रामध्ये सेकंड राऊंडमध्ये पहिली मॅच टीम वडपे संघाचा कॅप्टन तिथे पोहोचतोय. टीम जनमान घोटगाव आपला करण्याचा देखील टॉसमध्ये पोहोचायचा आहे. आम्ही देखील 3 चेंडू त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. एक यंगस्टार आणि एक नृत्य पाहायला मिळणार आहे. कशा पद्धतीनं एक 2 युद्ध मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन ते तुम्हाला मात्र सेकंड मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. घोटगाव टीमकडनं एक नवीन खेळाडू ज्याला देखील प्रमोट केलं आहे अतुल पानवे सरांनी. कारण सातत्यानं ते लेजंड ऑफ टेनिस बॉल त्यांची देखील हुकूमत राहिली आहे. त्यामुळे फ्लॅटेड बॉल यू बी मिस खऱ्या अर्थानं मिस होताना पाहायला मिळाला. चेंडू मात्र इन ॲक्शननं तुम्ही पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने वेगवान तेजार होता आणि ज्यावरती मात्र अटॅक करू शकला नाही न्यू बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये आला आहे प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू आता मात्र प्रतीक सामोरं जावं लागणार आहे. 2 चेंडू कुठेतरी मात्र आघात करावा लागणार आहे. कारण चांगली धावसंख्या स्कोर काढून येणं गरजेची होती. ती धावसंख्या आतापर्यंत टीम मात्र एनसीसी निवडून ठोकली आहे. ती मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल बॅटचं एज आणि सरळ चेंडू मात्र एस्टारवरती विसावला गेला आहे आणि विकेट होता. पाहिलं विकेट क्रमांक आपण पाहिलं तर 5 ज्यावरती मात्र पाहू शकाल एक आपण तिकीट जरा वॉर्मअप करत धावत जायचं आहे. पहिली फेरी आणि पहिली राऊंड इथेच मात्र आपण या मॅच नंतर स्टॉप होणार आहोत. कारण पाहायला मिळणार सेकंड इनिंगमध्ये टीम कशा पद्धतीने धामणगाव या मात्र धावसंख्याला फेस करेल का टीम मात्र एनसीसी निवलीकडून जी गोलंदाजी त्यांच्याकडनं रोखण्याचं काम होईल का. ती मात्र शेवटच्या बॉलचा देखील आस्वाद घेऊया. चेंडू क्रमांक आपण बॉलिंग मार्कवरती
शेवटचा बॉल. चांगला बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न वन बाउन्स पाहू शकाल आणि त्यामध्ये येणारा शतरक्षक वेगाने तेव्हा तिचे पडला गेलाय आणि 2 धावांमध्ये तेवढ्याच वेगाने कंप्लीट होताना आणि 2 धावांमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते फलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 40-40 रन ऑन द स्कोरबोर्ड विजयासाठी 41 धावांचा आव्हानात आहे. सेकंड राऊंडतील पहिली मॅच जी मध्ये दुपारच्या 17 मध्ये आपण पाहणार आहोत. एक मॅच जिंकल्यानंतर आणि बाई स्वरूपानं जहानमान घोटगावचे यंग स्टार नक्कीच युवा कॅप्टन म्हणून ज्यांची गणना आहे ते देखील आमच्यासोबत जॉईन होत आहेत. वैश पवार यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची सर्वीय या स्पर्धेमध्ये खूप मोठी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे आणि आपण पाहतो की साईराज स्पोर्ट्स कोशिंबी क्रीडेचा महासंग्राम आम्ही कोशिंबीच्या 2024च्या टॉसवर पोहोचत आहोत. वसंत बाबू शल्लार ते आपण टॉसबॉक्स पाहतोय. नक्कीच नाणेफेक जिंकली आहे जर्मन घोटगाव. एक यंग स्टार, एक युवा नेतृत्व का निर्णय असेल भुवन पाटील. तर नक्कीच नाणेफेक जिंकली आहे, फील्ड स्वीकारली आहे आणि फील्ड स्वीकारताना सेकंड डायरेक्ट प्रवेश आहे. सेकंड राऊंडमध्ये खेळताना कसं वाटतंय या नियोजनामध्ये काय म्हणशील? खूप छान आहे. आणि एका साईड टीम येणार बोरपाड्याला पराभूत केलं पहिल्या मॅचमध्ये, तर सामोरी पाहायला मिळते ती मात्र बडपे टीम. त्यांच्याबद्दल आणि या मॅचबद्दल गेम प्लॅनिंग असेल की गोलंदाजी करत असताना मात्र तू देखील गोलंदाजी करणार आहे, किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील, कारण ही स्पर्धा तेवढी देखणी आहे, देखणीमध्ये तालुका पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम भुवन पाटील अँड टीम घोटगाव. ती मात्र इन द टॉच अँड फील्ड फर्स्ट. सेकंड नक्कीच पहिली मॅच आपण आहे, पहिली मॅच जिंकलात. मात्र जर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग केली असती. मात्र कुठेतरी तुमचं मनोबल वाढलंय, कारण पहिल्यांदा तुम्ही बिंदास सारख्या टीमला पराभूत केलंय. मात्र तुमच्याकडे बॅटिंग मी पहिल्या मॅच पाहिलीच नाहीये, आता मात्र बॅटिंग येते पहिल्यांदा. बॅटिंगमध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न असेल. 40% पर्यंत. कोणाकडे मात्र प्रमुख सलामी जोडी आहे, त्यांच्यावरती जबाबदारी कोणाचा असेल तर फलंदाज चांगली असते, जास्त धावा करू शकेल? प्रत्येक भोईर आहे, भगवान डोंगरे आहे, अक्षय पाटील आहे, सागर. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम पवनसुत वडपे. अँड सेकंड इनिंग ॲज अ फर्स्ट मॅच टीम जर्मन घोटगाव विन द टॉच आणि इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट. चोवीस चेंडू जिंकण्यासाठी लक्ष आहे, ते मात्र 41 धावांचं टार्गेट. 10चे सरासरी प्रतिवर इथं टीम जय महाराष्ट्र धामणगाव ची सर्वांकडे मैदानच्या आतमध्ये NCC निवली मात्र त्यांना रोखण्याचा प्रयत्न करेल का? निलेश स्ट्रायकर एनवरती आहे, नॉन स्ट्रायकरला सतीशला मी पाहतोय आणि बॉलिंग मार्कवर दिला पहिल्या 6 चेंडूसाठी जे मात्र पावरती कल्पेश आपल्याला पाहतो. टीम मात्र NCC निवलीकडलं त्याने मात्र पहिल्यांदा फलंदाजी करताना मात्र 41-40 धावा ठोकल्या, 21 धावांचं आव्हान दिलंय आणि पहिल्या फेरीत शेवटच्या मॅचकडे बोलतोय. वेलकम टू बॅक सेकंड इनिंग. पाहायला मिळणार कशा पद्धतीने टीम मात्र जय महाराष्ट्र धामणगाव या धावा कंप्लीट करेल का टीम मात्र NCC निवली डोकेल का? गेम इज ऑन. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल अप्रतिम. पहिला बॉलनं सुरुवात झाली आहे ती मात्र निवलीच्या गोलंदाजीची, कारण प्रमुख गोलंदाज ज्याला मात्र प्रमोट केलाय आणि करत असताना मात्र नाईस ऑफ द डिलिव्हरी ॲज अ सुपर बॉल, ॲज अ मॅग्निफिसंट मध्ये डिलिव्हरी, ॲज अ गुड जॉब, चांगली गोलंदाजी मिस्टर कल्पेश. पॉवर प्लेच्या षटकामध्ये येणारी धावसंख्या टीम धामणगावसाठी खूप महत्त्वाची असेल, कारण एका साईडनं
दोघांमधला संघर्ष शेवटच्या मॅचमध्ये पोहोचते आणि सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतोय आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पहिली मॅच पाहायला मिळणार आहे. ती मात्र नक्कीच एका साईडनं पवनसुत वडपे याच्यावर मात्र जे हनुमान घोटगाव यावेळेला बॅटचे चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये जो मात्र नक्कीच शॉर्ट थर्डमॅनला क्लिअर करायचा प्रयत्न होता. एक सिंगल कन्वर्ट करते आणि दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आली आणि मात्र धावाची सुरुवात झाली आहे. टीम मात्र जे महाराष्ट्र धामणगाव आणि एक सिंगलनं मात्र स्कोर कार्ड जाऊन फलकावरती एक या आकड्यावरती 2 चेंडू पहिल्या षटकातील फेकून झाले. धावसंख्या फलकावरती एक आली आहे. अतिशय संध्याचं वातावरण मैदानच्या आतमध्ये आपल्याला तुल्यबल्य पाहायला मिळत आहे. कारण आपण पाहतोय 12 जानेवारीचा दिवस वार शुक्रवार पाहतो. या स्पर्धेतील अंकिनी मात्र काही क्षण काही तास आजच्या दिवसातील मॅचेस देखील बाकी आहे. त्यानंतर मात्र 2 दिवस आणखीन आपल्याला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. आणि मात्र जे असोसिएशन आहे ते मात्र अंबाडी ते कवाड या विभागातील प्रत्येक गावातील चांगले खेळाडू घडत असतात आणि घडत असताना पूर्ण महाराष्ट्र त्यांना देखील पाहतं आणि पाहत असताना ते आपले सावली क्रिएशन हरीश पालवी च्या माध्यमातून जे वाडा ब्रँड म्हणून गुजरातमध्ये प्रसिद्ध आहे त्यांच्याकडनं देखील खूप चांगले टेलिकास्ट केले जाते 2 दिवसापासून. आणि त्यानंतर आमचे डीजे ऑपरेटर डीजे अक्की देखील माहतोय एक चांगला आवाज जो मात्र पूर्ण पंचकृषीमध्ये देखील आपल्यापर्यंत ऐकायला मिळतो पाहायला मिळतोय. यावेळी वेट अँड वॉच मात्र मिस्टर स्टोक्स चेंडू खाली शतरक्षक पॉईंट क्षेत्रामधला आणि मात्र फर्स्ट विकेटचं डाऊन हिअर मिस्टर सतीश. साहिल करत संपर्क साधायचा आहे. उमेश पवारांशी संपर्क साधायचा आहे. तिसरा बॉलवरती मध्ये विकेट पतक केली आणि विकेट पतक करत असताना मध्ये कुठेतरी दबाव प्रेशर देखील हटवला गेला. त्यालाच म्हणतात की नाईट्स ऑफ द डिलिव्हरी नाईट ऑफ द क्रिकेटचा टुर्नामेंट. त्या टुर्नामेंटला सर्वात उच्च दक असे ते सलामीला गोलंदाज ज्याच्यामध्ये प्रमुख जबाबदारी आणि स्वीकारत असताना फर्स्ट विकेटचं डाऊन हिअर. कारण विकेट महत्वाची होती कारण आपल्याकडे आज जी धावसंख्या हवी ती मात्र झाली नाही आहे. मात्र एक चांगली धावसंख्या जी मात्र लढणं शक्य असेल ती तुमच्यासाठी मात्र बलाढ्य असेल ती 41 रन ऑन द स्कोर बोर्ड. टीम मात्र न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये येतो मिस्टर नितीन जो मात्र सायकल एंडमध्ये पाहतोय. यावेळी सॉफ्ट आणि सन्मान करतो चेंडूचा आपल्या फलीनं आणि करत असताना मात्र एक सिंगल अर्जित करतोय. खूप चांगल्या पद्धतीनं या चेंडूवरती त्यांनी आघात केला तर मात्र सन्मान स्वरूपानं आणि सन्मान करत असताना मात्र क्रिकेट त्याला पाहायला मिळतोय कशा पद्धतीनं प्रमोट या गेमपासनं. आणि मात्र 4 चेंडू आत्तापर्यंत फेकून झाले. धावसंख्या फलकावरती फक्त 2 आकड्यावरती येते. 41 धावांचं टार्गेट आता मात्र उर्वरित 39 धावांची गरज आहे. विचार केला तर षटकातील 2 चेंडू देखील बाकी आहेत. 5वा बॉल त्यावेळी थोडासा आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र गोलंदाजी त्याहून अप्रतिम होती कारण मुंबई येण्या आधीमध्ये चेंडूला विसावलं गेलं. वेगवान चेंडूला मात्र पुरवण्यापर्यंत विचार केला तर कुठेतरी मात्र रोखण्याचं काम केलं. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय काय गोलंदाजी केली जाते या कल्पेश कडनं याच खेळानं याच गोलंदाजीनं एनसीसी निवलीचा हा फर्स्ट गोलंदाज मात्र ओळखला जातो आणि थोडंसं दबाव प्रेशर धामणगावरती येते. तर नक्कीच या गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व आणि समाजिक नक्कीच रवींद्र शेलार यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम. राईट ऑन द टार्गेट. यस इज अ गॉन. फर्निचर इज अ डॅमेज. व्हॉट बॉल. कारण सरळ फर्निचर बिघडवलं गेलं आणि विचार करता मात्र एस्टा विसावला गेल्या आणि विकेट विकेट पाहू शकाल. सेकंड विकेट पाहू शकाल. एज अ डाऊन गिअर मिस्टर सतीश निलेश आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश आणि सतीश ही जोडी मात्र तंबूच्या आसरा पडते. नितीन आणि न्यू बॅटर येणार पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत घेऊया डीजेचा स्वाद देऊया डीजेला संधी. ऐकूयात सुमधुर संगीत. सहा चेंडूचा खेळ कबड्डी झाला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय नक्की धावसंख्या फलकावरती फक्त 2 आली. या एका साईडनं
फलंदाजी करत असताना 40 धावांचं टार्गेट सेट केलं, त्यानंतर मात्र बॉलिंग मार्कवरती आली आणि करत असताना मात्र चांगली गोलंदाजी जातील क्रिकेटमध्ये कल्पेशने फक्त 6 चेंडू फेकून 2 धावा खर्च करत महत्त्वाच्या 2 विकेट देखील मात्र तंबूच्या अस्त्याला पडताना पाहायला मिळाला आणि सेकंड बॉल करताना की जाऊन पाहतोय बॉलिंग मार्कवरती येतोय गोलंदाज करण. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून टेनिस बॉल क्रिकेट आणि या गावातील मात्र खेळाडू ओळखला जातो. तो म्हणजे यावेळी बॉलिंग मार्कवरती येतोय. फील्डमध्ये तुम्ही बदल पाहिला तर तुम्हाला इथमध्ये फील्डमध्ये होणारा बदल देखील पाहायला मिळतोय. कुठेतरी मात्र एक्स्ट्रा कव्हर देखील क्लिअर करण्याचा प्रयत्न मिड विकेट पाहू शकाल, लॉंग ऑन पाहू शकाल आणि थर्ड देखील त्या मात्र अनुषंगाने पण पाहतोय. पण पहिला बॉल त्यावेळी सरळ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र मिड ऑफ झाला. 20 पॉईंटमध्ये क्षेत्रामध्ये नक्की शॉर्ट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मात्र देत नाही, एक चांगलं कलेक्शन, चांगलं बॅकअप आणि चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. पहिला चेंडू मात्र अप्रतिम टेकला गेला किरणनं. एक कष्टपूर्वी म्हणजे सर्व गुण संपन्न एक परफेक्ट ऑन म्हणून किरणची गणना केली जाते आणि पाहू शकाल चेंडू पटकन पाहायला मिळतोय. यावेळी चांगला बॉल ज्यावरती मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आणि त्यावरती मात्र चेंडू यावेळी सेफ झोनमध्ये एक्स्ट्रा कव्हरला लँड होत आहे आणि मात्र कॉल कनेक्शन महत्त्वाचं आहे. दोघांमधला ताळमेळ महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये कॉल कलेक्शन झालंय ना, जेव्हा मात्र एकाने कलेक्शन केलंय तेव्हा ते सुंदर झालंय. दोघा आणि तिघांमधला जो कॉलेक्शन मात्र ते खराब असतं. त्यामध्ये पाहू शकाल मात्र तुम्ही रिप्लेमध्ये वाली चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतो. न्यू बॅटर जो मात्र मैदानच्या आतमध्ये येतो मिस्टर नितीन आणि त्याला साथ देताना मात्र आयुष हा देखील आपल्याला नॉनस्टॅक एनवरती पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती मात्र करणला मी पाहतोय ज्यांनी आतापर्यंत 2 चेंडू सुरू केले. तिसरा बॉल यावेळी चांगला स्ट्रोक्स यावेळी खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच 17 बीट करत चेंडू मात्र सर विसावला गेला मिड ऑफमध्ये आला बंद कार्पेटनं आणि एक सिंगलनं मात्र स्कोर कार्ड जाऊन बसले फलकावरती मात्र धावसंख्येवरती 5 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 5 धावसंख्या फलकावरती येते. पुन्हा एकदा आपण पाहतोय 9 चेंडू आत्तापर्यंत मात्र सेकंड इनिंगमध्ये फेकून झालेत. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते. एका साईडने NCC निवली आणि एका साईडने मात्र जय महाराज धामणगाव यांच्यामध्ये संघर्ष मात्र इन ॲक्शन जे आहे इन ॲक्शन मॅच तुम्ही पाहतात. चौथा बॉल यावेळी थोडासा इव्हन केवळ पाहू शकाल फाईन लेगमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि थोडासा स्लोवर बॉलवरती जो अटॅक मोड आहे तो मात्र उशिराने बॅट आली. जर स्पीडनं बॅट होती चेंडू मात्र तुम्हाला आउट ऑफ द पार पाहायला मिळाला असता. 3 ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते खूप चांगल्या पद्धतीने आत्तापर्यंत ग्रामीण टेनिस बॉलमध्ये भिवंडी तालुक्यात आणि ठाणे जिल्ह्याची हुकूमत जी आपल्याला पाहायला मिळते आणि 2 दिवसापासून कोशिंबेकरांचे मैदान आणि मग ती स्पर्धा देखील आपण पाहतोय. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या फलकावरती फक्त आपण पाहतो ती मात्र 6 या आकड्यावरती कारण 41 धावांचं टार्गेट आहे. त्याच्यावरती आतापर्यंत थोडंसं बाटपूट करते पुन्हा मध्ये बुस्टर करते. यावेळी सरळ स्ट्रेटला चेंडूला पाठवलाय आणि चेंडू मात्र दर्जेदार स्ट्रोक्समध्ये येतोय. सरळ चेंडू मात्र फेकून दिलाय. पॉवरफुल अँड ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. सरळ मात्र धामणगाव ब्रँडचा हा तडाका हा भडाका सरळ शानदार षटकार. चेंडू आत्तापर्यंत फेकून झाले तर यावेळी मात्र कमबॅक करू शकला. यावेळी कुठेतरी मध्ये टर्निंग पॉईंट बनला तो फलंदाज मिस्टर आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली बॅटिंग करत असताना नितीन 3 अक्षर मात्र आलेखावरती उंटवते आपल्या राशीनं आपल्या नावानं आणि मात्र नाव करत असताना आपलं नक्कीच काम करतो आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी तो पाहायला मिळतोय. अटॅक केला मात्र बॉलिंग ट्रॅकवरती यावेळी मात्र करणवरती 5व्या बॉलवरती शेवटचा बॉल चेंडू क्रमांक 6 चेंडू क्रमांक 12 फ्लॅटेड बॉल यू बी मिस आणि मात्र पाहू शकाल पंच दर्शवतात नक्कीच व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने सिंगल कन्वर्ट व्हाईट प्लस सिंगल आणि व्हाईट प्लस सिंगल ही धावसंख्या फलकावरती मारतो आणि या 2 धावेनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. ती मात्र पाहतो या 2 धावेनं 14 या धावसंख्येवरती 14 धावसंख्या फलकावरती 11 चेंडू फेकून झाले. ते 355 पाहतो नक्कीच राजेंद्र बजागे सर आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल आणि या 2 धावा आणि 2 धावसंख्या फलकावरती 14 आली आहे. अतिशय तीक्ष्ण पंच आहेत. त्यांनी देखील आपल्या कसब क्रिकेटमध्ये अनेक वर्ष देखील दिलेत. एक सिंगल आली आहे. व्हाईट प्लस 22 अशा स्वरूपाने या 2 धावा आणि 2 धावसंख्या फलकावरती सरकती आहे. ती मध्ये 14 या आकड्यावरती शेवटचा बॉल दबाव आणि प्रेशर आणलं गेले तेव्हा बॉलिंग मार्कवरती करणच्या कारण 5व्या चेंडूवरती जो आघात झाला ना तो मत अप्रतिम होता. जो मत एक्स्ट्रा कव्हर मिडवणा खेळण्याचा प्रयत्न होता. त्यावेळी शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम नाही आहेत.
फटके चांगले खेळतोय, मात्र सिलेक्शन नाही आहे आणि सिलेक्शन असल्यामध्ये चेंडू पण मुवमेंट करत नाही आहे. षटक 2 कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 15 या धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी मात्र 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. प्रतिवर तुम्हाला मात्र 13ची सरासरी पाहायला मिळेल का? तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूयात सुमधुर संगीत. यावली मिडॉनला चेंडूला उडवलाय, मात्र यावली आउटस्टँडिंग इमॅजिन एकदा असेल. रिप्ले मध्ये पाहू शकाल. अप्रतिम वाट असेल, वाट स्टॅमिना काय झेल पकडलाय. चांगला झेल या रीतीने मात्र कॅरी गेलाय आणि परतावा लागणारे फलंदाज ऐशा, कारण एक चांगली फलंदाजी करत असताना मात्र शॉर्ट ऑफ लेनवरती पर्यंत मिड विकेटला क्षेत्र चुकीचं निवडलं. त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि आणखीन विकेट मात्र लॉस ऑफ टीम जय महाराष्ट्र धामणगाव. तोपर्यंत देऊयात डीजेला संधी. ऐकूयात सुमधुर संगीत. न्यू बॅटर यावेळी नक्कीच भावेश भोईर हा देखील बॅटिंग स्थानवरती येतोय. यावेळी आल्या खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र ज्याच्यामध्ये कनेक्शन चुकीचं ठरलं आणि परतावं लागेल. बॅक टू बॅक ॲज अ सेकंड विकेट्स. तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर गोलंदाजी अप्रतिमा, कारण कुठल्याही प्रकारचा आघात करू देत नाही. बॅक टू बॅक माझा विकेट ॲट्रिकवरती येतोय. तो गोलंदाज प्रतीक यांची न्यूलीकडनं चांगली गोलंदाजी होती. पहिल्यांदा फलकाचा 41 धावांचा मात्र एक चांगलं टार्गेट सेट केलं. त्यानंतर बॉलिंग मार्कवरती त्यांनी गोलंदाजानं अप्रतिम गोलंदाजी केली. असं वाटलं होतं टीम मात्र धामणगाव या स्पर्धेमध्ये उच्चांक गाठण्याचं काम केलं, कुठेतरी धावसंख्या ठोकण्याचं काम केली. पण बॅक टू बॅक विकेटचा लॉस ऑफ, कारण आतापर्यंत 4 विकेट ज्या मात्र गॉन झाल्यात. त्यानंतर मात्र येणारा फलंदाज विकेट क्रमांक 5 आणि 6 साठी असणार आहे.
तो श्रीनाथ मात्र यावेळी बॅटिंगवरती येतोय. स्टॅकर एंडवरती पाहायला मिळणार आहे. मात्र नितीनला स्टॅकर एंडवरती आणणं गरजेचं आहे, कारण त्याच्या बॅटमध्ये चांगले स्ट्रोक मिळेल. तो मात्र या मॅचला कलागडी देणारा हिरो आहे. या मॅच करता तो मात्र निर्णायक आपली फलंदाजी करणारा खेळाडू आहे. त्याला तुम्ही बॅटिंग स्थानवरती आणण्याचा प्रयत्न करा, कारण अजून या षटकातील 3 बॉल आणि त्यानंतर आणखी षटकामध्ये 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या स्थिरावती आहे. धावसंख्या फलकावली तुम्ही जर पाहिली तर फक्त 16 या आकड्यावरती पाहतोय. अजूनही 25 धावांचं टार्गेट कशापरी कंप्लीट केलं जाणार आहे ते 9 चेंडूवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मात्र कमबॅक करू देतोय. त्याचं नाव आहे प्रतीक. नावाप्रमाणे खेळ करतोय. प्र म्हणजे परित करणारा, त म्हणजे तत्पर्य आणि क म्हणजे कौशल्य या नावामध्ये प्रतीक आपल्या चेंडू क्रमांक 4 साठी न्यू बॅटर. मात्र बॅटिंग स्थानवरती श्रीनाथ होतोय. वेट केलाय, चेंडूला पाठवलाय, मात्र शतरक्षर मिड विकेट ऑन साइड लाईनचा प्रयत्न करतोय. एक सिंगल कन्वर्ट केली जाते आणि नितीनला स्ट्रायकर एवढं त्याचा प्रयत्न होत आहे. 4 चेंडू फेकून झाले. धावसंख्या फटकली आहे ती म्हणजे 17 आणि 17 या आकड्यावरती, कारण स्ट्रायकर एंडवरती आहे. तो मात्र नक्कीच महत्त्वाचा खेळाडू, त्याचं नाव आहे नितीन. कारण केव्हा मात्र ब्लास्ट ऑफ मूडमध्ये येतोय. यामध्ये पाहू शकाल टीम जर्मन गुडगाव सागर याचं देखील मोस्ट वेलकम. हार्दिक हार्दिक स्वागत आहे सागर आपलं देखील, कारण भिवंडी टेनिस बॉलमध्ये ह्या खेळाडूची खूप मोठी ओळख आहे. आज मात्र टीम गुडगावकडे आशिष पाटील हा खेळाडू मला पाहायला मिळत नाही आहे. तो देखील टेनिस बॉलमध्ये एक चांगला खेळाडू. त्यानंतर अतुल पालवे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही टीम मात्र तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच. यावरती चांगला बॉल जो मात्र अटेंड करता आला नाही आहे, त्याच्यावरती मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग परफेक्ट नाही आहे, कारण नितीन स्वतःवरती नाराज होतोय आणि मात्र एक सिंगल कन्वर्ट केली जाते आणि टीम मात्र धावून बसते ती फलकावरती 18 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी खूप चांगलं मात्र बॅकअप कव्हर करावं लागणार आहे. कुठेतरी मात्र चांगलं स्ट्रोक टिकील खेळावं लागतील आणि कुठेतरी मात्र प्रत्येक चेंडूवरती आघात करावा लागणार आहे, कारण षटक क्रमांक 3 बॉलिंग मार्कवरती असताना 5 चेंडू आत्तापर्यंत फेकून झाले. शेवटचा बॉल देखील आपल्याला पाहायला अप्रतिम गोलंदाजी सीख मात्र उमेद आणि नजराना देखील पाहिला. यावेळी सुपर गोलंदाजी, ॲज अ गुड बॉल, ॲज अ गुड जॉब. आपल्या टीमसाठी सर्वस्व दिलं ते मात्र प्रतीकनं, कारण चेंडू फेकून झाले 6 धावा फक्त खर्च केल्या 3 आणि 2 विकेट देखील प्राप्त केल्या. अशी विकेट मात्र अशी गोलंदाजी तुम्ही पाहिली ती मात्र NCC न्यूलीकडच्या प्रतीककडनं. आता मात्र येणार आहे 6 बॉल ऑन अ प्रोग्रेस आणि मात्र विजयासाठी मात्र जय महाराष्ट्र धामणगाव आता मात्र शिक्कामोर्तब करावं लागेल. तर मात्र चांगली फलंदाजी करावी लागणार आहे, कारण धावसंख्या फलकावरती फक्त 18 आहे. जिंकण्यासाठी मात्र इथनं लक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे ते मात्र 6 चेंडू आणि 23 धावा. तोपर्यंत घेऊयात ब्रेक. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा अमित कोशिंबीर चषक 2024 चा द्वितीय दिवस. येस का बॉन्डीज आहे. त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कॉम्बिनेशन असेल तर श्रीनाथ पाहायला मिळतो आणि मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आला आदित्य, ज्यांनी आज फलंदाजी देखील चांगली केली आहे. आपल्या टीमसाठी मात्र प्रमुख असर ठरेल का, मात्र प्रमुख असर असेल का, मात्र नितीन पाहायला मिळतोय. 6 चेंडू 23 धावा. पहिला बॉल. प्रत्येक चेंडूला पिकअप करण्याचा प्रयत्न करतो, पिकअप शॉट मध्ये तबलिकेचा प्रयत्न करतो आणि नाईस ऑफ द लेंथ आणि टिरोडी मात्र यावेळी डॉट होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू मात्र डॉट. चांगली गोलंदाजी NCC निवली या मॅच करता. पूर्ण महाराष्ट्र मात्र यूट्यूब टेलिकास्ट पाहत असताना मात्र चांगले लाईक्स पाहतोय, करत असताना मात्र या मॅच करता आपण पाहतोय आणि खूप चांगल्या पद्धतीनं पहिल्या फेरीतील शेवटची मॅच माझ्या प्रेक्षक राजा. आणि एका साईडनं आपण पाहिलं तर 5 चेंडू 23 धावा. सेकंड बॉल, ज्यावरती मात्र दद्यदा स्टोक्स सरळ चेंडूला फेकून देतो स्क्वेअर लेग डीपवरनं. याचं बिक याचं हाय सरळ षटकारामध्ये तब्दील केलाय. स्टँड मध्ये षटकार. डीजे पहिला चेंडू डॉट, दुसऱ्यावरती दद्यदा स्टोक 6 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. खतरा बनलाय, संकटमोचक बनलाय आणि पाराठाणा बनलाय. त्याचं नाव आहे नितीन. मॅन फ्रॉम धामणगावचा खेळाडू बॅटिंग स्थानवरती उभा आहे. तो मात्र या टीम करती बसा, या त्या टीम करता मात्र प्रमुख असलाय. तो स्टँडअप पाहतोय तिसऱ्या बॉलसाठी. यावरली आपण जर पाहिलं तर नक्कीच 15 दशक तानाजी पाटील आपण पाहतो वाईट बॉल आणि वाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकती आहे.
धावसंख्या तुम्ही जर पाहिली तर फलकावरती येते, कारण एका साईडनं शेवटच्या मॅच करता आपण पाहतोय, कारण पहिला चेंडू डॉट, दुसऱ्यावरती षटकार, तिसऱ्यावरती मात्र व्हाईट बॉल. टीम आपण जर विचार केले तर निवली ही मात्र अनगाव विभागातील टीम आहे आणि त्याच्या विरोधात मात्र टीम धामणगाव ही मात्र पाईपला एंडवरील पडवी विभागामध्ये बिलॉंग झाली आहे आणि स्पर्धेकरता या झुंजामध्ये संघर्ष करते आहे. आणि मात्र लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो नक्की हरिजी पालवी, सावली क्रिएशन, फ्लॅटेड बॉल, मिस टायमिंग स्टोक्स आणि त्याखाली मात्र यावली सेफ झोन, ज्यावरती मध्ये नितीन देखील नशिबाची साथ त्याला मिळते. जेव्हा नशीब आपल्या बरोबर ना, लक तर लक त्याला बदलक, कारण ते महत्त्वाचे असतात. कारण आपल्या बाजूने आपल्या साईडनं जरी कोणी नसेल तरी मात्र चालेल, मात्र आपलं नशीब आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे. कारण नशिबाने साथ दिली तर मात्र आयुष्यामध्ये केव्हाही काय घडेल. आता मात्र जिंकण्यासाठी लक्ष ते मात्र 14 आणि चेंडू मात्र बाकी आहेत. 3 चेंडू 14 धावा. तुम्ही जी आठवण करून दिली त्या मात्र मॅचची आठवण करून देणारा क्षण देखील आपण पाहिलात आणि दोघांमध्ये संघर्ष भेवंडी टेनिस बॉलमध्ये पाहतोय. 14 बॉल बॅटिंग स्थानवरती आहे मात्र धामणगावचा. यावेळी चांगला स्ट्रोक सिस्टेम डेव्हलप खेळण्याचा प्रयत्न केला, डाऊन द ग्राउंड शतरक्षक वेगाने येईपर्यंत झेपवण्याचा प्रयत्न अप्रतिम पाहायला मिळतोय आणि सिंगल कन्वर्टनं मात्र नितीन काम नाहीये. आता मात्र उर्वरित 2 चेंडू आणि 13 धावीची गरज आहे. रन चेसिंग कंपल्सरी आहे. आता 13 धावा कंप्लीट होतील का? 41 धावांचं 41 रन इन द मॅच ॲज अ रिक्वायर्ड प्लॅनिंग ॲज गुड डिसिजन अँड टीम एनसीसी निवली. अप्रतिम बॅक टू बॅक षटकार जरी ठोकावे लागतील मात्र पाहू शकाल. यावेळी चांगला ब्लॉकरवरचा बॉल, ज्यावरती मात्र परफेक्ट यॉर्कर लाईन, परफेक्ट टायमिंग आणि परफेक्ट मुवमेंट ॲज अ बॉल कनेक्शन. अप्रतिम टीम मात्र आपण पाहतो की निवली या स्पर्धेमध्ये उच्चांक गाठी आहे आणि टीम मात्र जय महाराष्ट्र धामणगाव जी मात्र या मॅच करता आपण मॅच अजून संपली नाही आहे, केव्हाही काही घडू शकेल. आणि यानंतर मात्र सेकंड राऊंडमधील पहिली मॅच तुमच्या भेटीला येते. जे टीम मात्र एनआर बोरपाडा बिंदास त्यांना पराभूत करून सेकंड मॅच खेळते आणि 22 रुपयाने मात्र जय हनुमान घोटगाव त्यांना सामोरे जाणार आहे इन द टॉच अँड फील्ड फर्स्ट. चला जय हनुमान घोटगाव लगेच आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. 4 ओव्हरची मॅचेस पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत सकाळचं सत्र इथे मध्ये संपलं हे देखील मी मान्य करतोय आणि मात्र